नमस्कार, मी आशिष जाधव हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे। राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारावरून एकच वादंग निर्माण झालेला आहे। गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसनं ठिकठिकाणी सभा घेऊन पत्रकार परिषद घेऊन राफेल खरेदी व्यवहार हा चर्चेत आणला। त्यानंतर अरुण जेटली अर्थमंत्री हे जेव्हा आपल्या कार्यालयात पुन्हा रुजू झाले, त्यांनी राफेल करारावरून काँग्रेसनं जो प्रचार सुरू केलेला आहे, जो भाजपला अप्रचार आहे असं वाटतं, त्याचा समाचार घेतला। त्यांनी 15 मुद्दे उपस्थित केले। अरुण जेटली यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस राफेल करारावरून देशाची दिशाभूल करते। जो करार यूपीएच्या काँग्रेस प्रणित यूपीएच्या काळात झाला होता, त्यापेक्षा कितीतरी कमी किमतीचे करार हे राफेलमध्ये भाजप सरकारने केलेले आहेत। तेव्हाच्या किमती आणि आताच्या किमती आणि त्या किमती वाढण्याचा जर का दर लक्षात घेतला तर ही विमानं काँग्रेसने केलेल्या करारापेक्षा स्वस्तच मिळालेली आहेत। पण त्यावरती राहुल गांधी यांनी अरुण जेटली यांना एक ट्वीट केलं, आव्हान दिलं आणि ते असं म्हणाले की तुम्हाला जर का एवढं वाटत असेल, तुम्ही आता देशाचं लक्ष राफेल खरेदी व्यवहाराकडे वेधलेलंच आहे, तर मग तुम्ही याची संसदेची संयुक्त चिकित्सा किंवा संसदेची चौकशी समिती नेमा असं म्हटलेलं आहे। त्यासाठी त्यांनी 24 तासाचा अल्टिमेटम सुद्धा दिला। त्यावरती थोड्याच वेळापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एक ट्विट केलेलं आहे। ते म्हणाले की 24 तास का वाट बघायची, सर्वांना माहिती आहे काँग्रेसचं जेपीसी काय आहे। जेपीसी म्हणजे झुटी काँग्रेस पार्टी असं ते ट्विट आहे। एक ट्विट युद्ध राफेलच्या निमित्तानं काँग्रेस आणि भाजपमध्ये रंगलंय आणि त्यावरच आपल्याला चर्चा करायची। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत। तसंच आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सुद्धा आहेत। मी थेट जातोय माधव भांडारी यांच्याकडे। माधव भांडारी, जेव्हा हा सगळा विषय चर्चेत आलेला आहे, काँग्रेसनं खास करून, त्यातही काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी ठिकठिकाणी पत्रकार परिषदेत असेल किंवा सभास्थानी असेल राफेलचा विषय काढतायत, त्यावरती अरुण जेटली यांनी जे भाष्य केलेलं आहे त्याची गरज होती का? आता सध्या आपल्याकडे गमत अशी आहे की केलेल्या टीकेला उत्तर दिलं तर असं उत्तर द्यायची गरज होती का असा प्रश्न विचारायचा, आणि केलेल्या टीकेला उत्तर दिलं नाही तर तुम्ही टीकेला उत्तर देत नाही, तुम्ही काही बोलत नाही, तुम्हाला काही समोरून विचारलेल्या प्रश्नांना किंमत देण्याची तुमची मानसिकता नाही, असं एक डबल ढोलकी प्रकार सध्या प्रसारमाध्यमांनी चालू केलेला आहे। त्यामुळे अरुण जेटली यांनी आपल्या लेखाच्या माध्यमातून या विषयामधल्या सर्व मुद्द्यांना सविस्तर उत्तरं दिलेली आहेत आणि त्या उत्तरांमध्ये स्पष्टीकरण जेवढं देणं शक्य आहे तेवढं सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे। खरं म्हणजे या स्पष्टीकरणानंतर हा वाद संपायला हवा होता, परंतु संपवण्यासाठी वाद निर्माणच केलेला नाही, त्यामुळे तो संपण्याची शक्यता नाही। ठीक आहे, तरी पण अरुण जेटली यांचं जे म्हणणं आहे की आम्ही काँग्रेसच्या काळातल्या किमतीपेक्षा कमी किमतीत हा करार केलेला आहे, ते मानायला काँग्रेस तयार नाहीये। माधव भंडारी, काँग्रेस काहीच मानायला तयार नाहीये। काँग्रेसची अडचण अशी आहे की आपल्याला, म्हणजे काँग्रेसच्या सध्याच्या अध्यक्षांना आपल्याला विषय माहिती नसतात हेही ते मान्य करायला तयार नाही। ते स्वतः तोंडाने सांगतात मला विषय माहित नाही, पण तरी सुद्धा ते मान्य करत नाहीत। त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसच्या अध्यक्षांची मानसिकता हा एक वेगळा विषय आहे आणि या देशातला प्रमुख विरोधी पक्ष, या देशातला तथाकथित उरलेला राष्ट्रीय पक्ष हा जर अशा प्रकारच्या मानसिकतेतून राजकारण करत असेल तर ते या देशाच्या लोकशाहीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे। पण हे त्यांना कोण लक्षात त्यांच्या आणून देणार? ठीक आहे, आपल्यासोबत अतुल लोंढे सुद्धा आहेत। अतुल लोंढे,
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या सभांमधून, वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेल्या सभांमधून वेगवेगळ्या किमती ह्या राफेल विमानाच्या सांगितलेल्या आहेत आणि तोच मुद्दा अरुण जेटलींनी पुढे आणलेला आहे की नेमकी किंमत तुम्हाला माहिती नाही आणि तरी सुद्धा तुम्ही आरोप करताय आणि सिक्रेसी क्लॉजमुळे सरकारला नेमका करार काय झाला हे जाहीर करता येत नाहीये आणि त्याचा तुम्ही बाऊ करताय, असं अरुण जेटलींचं म्हणणं आहे. असं आहे की आपल्यावर आलं की वेगवेगळी कारणं द्यायची की सेक्रेसी क्लॉज आहे, हा क्लॉज आहे, तो क्लॉज आहे. अरे ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे? एवढं घाबरण्याचं कारण काय आहे बीजेपीला? मला एक समजत नाही. प्राइसिंग क्लॉज हा कधीही सेक्रेसी क्लॉज मध्ये असत नाही. 2007-8 मध्ये जो काँग्रेसच्या काळामध्ये जो ढसाळसोबत करार झालेला होता त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी जी असते त्या टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये आणि स्पेसिफिकेशन्स, कुठल्याही आपण वेपन घेतो त्या वेपन्सच्या स्पेसिफिकेशनच्या संदर्भामध्ये सेक्रेसी क्लॉज जरूर असतो, त्याच्या बाबत दुमत असण्याचं काही कारण नाही आहे. पण प्राइसिंगच्या संदर्भामध्ये कधीही सेक्रेसी क्लॉजचा प्रश्न येत नाही. यापूर्वी काँग्रेसच्या शासन काळामध्ये सुखोई असेल किंवा मिराज असेल या दोन्ही डीलचे जे आहे ते प्राइसेस जे आहे, प्राइसिंग जे आहे त्या संसदेमध्ये मांडण्यात आलेले आहे. जर कोणाला याच्यात काही शंका असेल तर मग मी ते दाखवू शकतो, ते मी सांगू शकतो आणि ते दाखवू शकतो. बोफोरच्या संदर्भामध्ये 2005 मध्ये कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यानंतरही खोटं नाटं बोलायचं, रेटून बोलायचं, लोकशाहीची चर्चा करायची, पण लोकशाहीच्या बाबतीमध्ये काही बोलायचं नाही. लोकसभेमध्ये या देशाच्या संरक्षण मंत्री खोटं बोलतात, लोकसभेमध्ये देशाचे प्रधानमंत्री खोटा बोलतात आणि त्या सगळ्या गोष्टी नंतर कराव्या लागतात. त्याच्यामुळे लोकांसमोर यायचा उपाय कर नाही त्याला डर कशाला? एवढं कशाला पेपर मधून लिहिता? देशाचे तुम्ही अर्थमंत्री आहात आणि अर्थमंत्री असताना तुम्ही संसदेमध्ये बोलण्याच्या ऐवजी तुम्ही काय म्हणता बाहेर फेसबुकवर लिहिता आणि याच्यावर लिहिता. एखाद्या प्रवक्त्याने फेसबुकवर लिहिलं, एखाद्या प्रवक्त्याने पत्र लिहून जर सांगितलं तर ठीक आहे. देशाची संसद कशासाठी आहे? अहो या देशाचे संरक्षण मंत्री गुपचूप खात होते गोव्यामध्ये आणि त्यावेळेस या देशाचे प्रधानमंत्री याच्या संसदेमधल्या डिफेन्सची सिलेक्टिव्ह कमिटी असते त्या डिफेन्स कमिटी समोर त्याला काही माहित नव्हतं, देशाच्या कॅबिनेटला काही माहित नव्हतं, एम्पॉवर कमिटीला काही माहित नव्हतं आणि हे सरळ जाऊन प्रधानमंत्री तिथे जाऊन डील करतात. हे जे अनिल अंबानी आहे यांची कंपनी 12 दिवस 28 मार्च 2015 अस्तित्वात येते डीलच्या पहिले 12 दिवस पहिले आणि त्यांना ज्यांनी कधी नटबोल्ट बोलवणार नाही त्यांना सगळी जी आहे ती डील मिळते. आणि इथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी सुखोई 21 असेल, सुखोई 29 असेल, 31 असेल, या सगळ्या DRDO आपण सगळं माहिती आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनी कोणते कोणते फायटर प्लेन्स डेव्हलप केलेले आहे त्या कंपनीला मात्र मिळत नाही. आणि ही वेगळ्याच पद्धतीची मेक इन इंडिया जी आहे ती त्या अनिल अंबानीला मिळते. मग अनिल अंबानी सुद्धा वेगळ्या पद्धतीचं भाषण करतात, याला काही अर्थ नाही आहे. आपण जॉईंट पार्लमेंटरी कमिटी लावा. आजपर्यंत असे प्रश्न जेव्हा उपस्थित झालेले आहेत तेव्हा देशासमोर सत्य आणण्यासाठी वेगवेगळे आयुध संसदेमध्ये आहे आणि मग ते वेगवेगळे आयुध आहे तर मग तुम्ही भीता कशाला? प्रत्येक गोष्टीला घाबरायचं काय आहे? तुम्ही या ना खोलून जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे ना, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी समोर काय सत्य आहे ते सत्य येईल आणि जनतेसमोर सत्य येईल. एवढा घाबरायचं तुम्ही घाबरता याचाच अर्थ स्पष्टपणे पुढे येतो की आपण काहीतरी केलेलं आहे. 527 कोटी जी आहे ती याची डील होती पहिले, आता ती डील जी आहे ती 1676 कोटीवर गेलेली आहे. स्पेसिफिकेशन सांगता येत नाही. एवढे तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर 1,30,000 कोटीचा प्रश्न समोर येतो आहे. पहिले 126 फायटर प्लेन होते, 18 रेडी टू फ्लाय मध्ये मिळणार होते, बाकी सगळे हाल सोबत विथ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर तो क्लॉज होता ते मिळणार होतं. आता टेक्नॉलॉजी ट्रान्सफर पण मिळत नाही आहे. तुम्ही सरळ 36 फायटर प्लेन घेतात, 59,000 कोटी देशाचे जनतेचे तुम्ही पैसे तिकडे देत आहात. मग याला काय म्हणायचं? याची काय उत्तरं दिली अरुण जेटली साहेबांनी? प्रत्येक वेळेस समोरच्या काँग्रेसला काही कळत नाही, राहुलजींना काही कळत नाही आणि राहुलजींनी काय बोललं की तुमचे 10-10, 12-12 मंत्री, तुमचे सगळे प्रवक्ते सगळे त्याच्यावर उत्तर द्यायला, सगळे त्याच्यावर टीका करायला पुढे येतात. याला काय म्हणायचं? ठीक आहे, माधव भंडारी, राहुल गांधी यांनी जे ट्विट केलं होतं आणि ट्विट मधून 24 तासाचा अवधी दिला होता की 24 तासात तुम्ही JPC म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमा, त्याला अरुण जेटलींनी उत्तर दिलं नाही. पण आता थोड्याच वेळापूर्वी अमित शहांनी मात्र ट्विट करून उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात कशाला 24 तास वाट बघायची, आम्हाला काँग्रेस काय माहिती आहे. केवळ राहुल गांधींची खिल्ली उडवून असा महत्वाचा विषय डावलता येणार नाही. माधव भंडारी, पहिली गोष्ट अशी आहे की नुसता बोफोर्स हा शब्द काढला तरी सुद्धा काँग्रेसच्या लोकांचं कसा त्रिपापोड होतो हे आपण आता बघितलं. आणि आता राफेला सगळा विषय जो चाललाय, तुम्ही माझ्या बाबांचं बोफोर्स वाजवलं ना, आता मी राफेल वाजवतो. त्याच्यात काही नाहीये. वन बाय वन. आणि राफेल बद्दल बोलत असताना सर बोला. मी सांगितलं ना तुम्हाला की बोफोर्स म्हटलं की काँग्रेसवाल्यांची कशी तिपापड होतो
त्याचं हे प्रदर्शन आपण मगाचपासून बघतो. नुसतं बोफोर्स म्हणतो तर इतका त्रास होतो. आता ठीक आहे, चालायचं ना की खाल्लेलं असलं की त्याचा त्रास होतो, तो असा दिसून येतो खाल्लेल्याचा त्रास. नाही, पण नॅशनल हेरॉल्डनीच म्हटलेलं आहे. नॅशनल हेरॉल्डनी हेडलाईन केली होती, राफेल इज अ बिगर स्कॅम दॅन बोफोर्स. नॅशनल हेरॉल्डनी मान्य केलेलं आहे की बोफोर्स सुद्धा स्कॅम होता आणि राफेल बरोबर आहे. नॅशनल हेराल्ड आशिष जाधव आपण मला बोलू देणार आहात का? नाही, बोला बोला. मला आपण बोलू देणार आहात का? बोला बोला. ज्या नॅशनल हेराल्डचा हवाला तुम्ही द्यायला निघालेला आहात, ते नॅशनल हेराल्ड हे नेहरू गांधी खानदानाच्या आणि आता तर सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या मालकीचं पेपर आहे. ते काय स्वतंत्र वृत्तपत्र नाहीये. आणि त्या मालकीबद्दल सोनिया गांधी राहुल गांधी हे न्यायालयासमोर अनेक प्रश्नांना उत्तरं द्यायला उभे आहेत, हेही आपण लक्षात ठेवा. त्यामुळे नॅशनल हेराल्डचा हवाला जर द्यायचा असेल तर आणखीन बऱ्याच गोष्टींची चर्चा त्यात करावी लागेल आणि नॅशनल हेराल्ड बद्दल खूप बोलावं लागेल. त्यामुळे नॅशनल हेराल्डचा हवाला इथे कामाचा नाही. मुद्दा त्यातला जो आहे, राफेलच्या किमतींबद्दल वेगवेगळ्या किमती ते स्वतःच सांगतात. राफेलच्या याच्याबद्दल फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी आपल्याला काहीतरी सांगितलं असं संसदेत खोटं बोलतात आणि ह्यांचं संसदेतलं भाषण संपवून बाहेर यायच्या आधी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सांगतात की असं मी काय बोललेलं नाही. म्हणजे खोटं बोलणं हे कुणाचा सर्रास उद्योग आहे हे या देशामध्ये रोज बघायला मिळतंय. आणि तीच माणसं दुसऱ्यांवरती खोटेपणाचा आरोप करतात. ह्याला एक निधडी छाती लागते, एक निर्डावलेपणा लागतो आणि तो निर्डावलेपणा हा काँग्रेसकडे आणि विशेषतः काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्यांकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यातून आपल्याला हे सगळं बघायला मिळतंय. जेपीसीची चर्चा 24 तासच जेपीसी नाही, म्हणजे देशामध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला काम कसं करायचं तर त्यांच्या कपाळावरती बंदूक रोखून आम्ही हे, तुम्ही जर 24 तास हे नाही केलं तर बघा आम्ही काय करू, तुम्ही 6 तासात नाही केलं तर आम्ही काय करू, आम्ही अमकं केलं नाही आम्ही काय करू. म्हणजे लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला आम्ही सांगू त्या पद्धतीने काम करायला लावू, सरकारला काम करू देणार नाही. हा अत्यंत लोकशाहीच्या विरोधातला पवित्रा हा काँग्रेसने गेली 4 वर्ष 2014च्या निवडणुकांपासून सातत्याने घेतलेला आहे. आणि हा काही काँग्रेसच्या स्वभावाच्या विरुद्ध नाहीये. काँग्रेसचा लोकशाही विरोधी स्वभाव जो आहे, लोकशाहीवरती विश्वास न ठेवण्याचा स्वभाव जो आहे, त्या पद्धतीने हे चालू आहे. परंतु देशातली जनता त्याला बळी पडणारी नाही. 24 तासामध्ये जेपीसी नेमता येत नाही हे राहुल गांधींना माहीत असण्याचं कारण नाही, कारण त्यांना कुठल्याच गोष्टी माहीत नसतात. पण बाकी देशातल्या जनतेला कळतं आणि त्यामुळे या पद्धतीच्या बरवण्यावरती, या पद्धतीच्या वल्गनांवरती फार चर्चा करावी असं सुद्धा खरं म्हणजे त्यात काही नाहीये. ठीक आहे, आम्ही जातो ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडे. हेमंत देसाई, प्रश्न तोच आहे की जेव्हा नॅशनल हेरॉल्ड म्हणतंय की राफेल स्कॅम इज बिगर दॅन बोफोर्स, तेव्हा नकळत काँग्रेस सुद्धा हे मान्य करते आहे की बोफोर्स हा स्कॅम होता. म्हणजे नॅशनल हेरॉल्डनी घरचा आहेर हा काँग्रेसला दिला होता की बोफोर्स सुद्धा स्कॅम होता आणि राफेल त्यापेक्षा मोठा आहे. नेमकं काय खरं आणि काय खोटं असा एक संभ्रम निर्माण झालाय. अशा वेळी चौकशी व्हावी की नाही? पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचा यांचा हा तलगीतुरा चालू राहील. बेसिक फॅक्ट आपण लक्षात घ्या की बोफोर्सच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष अरुण जेटली असतील, अरुण शौरी असतील, गुरुमूर्ती असतील, यांनी अनेक लेख लिहिले, संसदेमध्ये अनेक वेळा चर्चा झाली त्याच्या. पण बोफोर्समधनं शेवटपर्यंत बोफोर्सचा गैरव्यवहार जो आहे तो सिद्ध होऊ शकला नाही. म्हणजे बोफोर्समध्ये काहीच नव्हतं का असं मी म्हणणार नाही. पाणबुड्यांचा प्रश्न होता, त्यामध्येही काही सिद्ध होऊ शकलं नाही, पण त्याचं राजकारण मात्र यशस्वी झालं. पण त्यानंतर राजीव गांधीची सत्ता गेली. तरी सुद्धा बोफोर्समध्ये जेव्हा संसदेमध्ये गोंधळ करण्यात आला तेव्हा त्याच्या संबंधी सगळ्या डॉक्युमेंट्स या दाखवण्यात आल्या. म्हणजे सिक्रेसी क्लॉज सकट जे काय असेल ते लोकसभाध्यक्षांच्या इथे बैठक बोलवून निवडक लोकांना ते दाखवण्यात आलं. सगळी कागदपत्र पटलावरती ठेवण्यात आली. म्हणजे असं नाही की काँग्रेसने टाळाटाळ करण्याचा काही काळ प्रयत्न केला असेल, पण शेवटी ते पटलावर त्यांनी ठेवलं, सगळी माहिती दिली. आज जर भारतीय जनता पक्ष 2 प्रश्न विचारले जात आहेत. खरं खोटं माहित नाही, करप्शन झाले की नाही ते माहित नाही, काही सिद्ध झाले नाही. पण ही कॉस्ट एवढी का वाढली आणि मुळात
कॉस्ट वाढण्यापूर्वी मुळात जी निगोशिएट केलेली प्राइस होती ती काय होती? 2 प्रश्न काँग्रेसने विचारलेले आहेत. आता या प्रश्नांचे उत्तर देण्यापूर्वी एक लक्षात घेतलं पाहिजे की जे 700 कोटीचे काही दुप्पट कॉस्ट झाले असं राहुल गांधी म्हणतात किंवा काँग्रेसवाले म्हणतात, तर त्याच्यामध्ये बेसिक कॉस्ट अरुण जेटली म्हणतात की ही बेसिक कॉस्ट होती. त्याच्याशिवाय टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचे असतील, सुट्या भागांचे असतील, आणखी अनेक हजार गोष्टी आहेत, त्यामुळे आमची कॉस्ट वाढली. आता हे 2 जे आहेत तर ते अजय शुक्ला जे आहेत डिफेन्स एक्सपर्ट, आणि त्या अजय शुक्लांनी या दोन्ही किमतींचा विचार करून एक चार्ट मांडला आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी काही प्रश्न रेस केले. ते म्हणाले की ही तरी सुद्धा ही कॉस्ट जास्त वाटते. आणि दुसरी गोष्ट अशी अजय शुक्लांनी सांगितली की ज्यावेळी राफेलचा हा सवाल सगळा उपस्थित झाला, गोंधळ व्हायला लागला, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने काही पत्रकारांना बोलावून सांगितलं, जी माहिती दिली त्यानुसार ही माहिती अनेकांना भारतीय जनता पक्षामध्ये काय सरकारमधल्या अनेकांना नव्हती आणि त्याच्यामध्ये 100% संशयास्पद व्यवहार आहे असं त्यांनी सांगितल्याचं अजय शुक्ला यांनी सांगितलं की दिल्लीतल्या पत्रकारांना त्यांनी खाजगीत सांगितलं. आता माधव भांडारी म्हणतील की खाजगीत काय सांगितलं हे तुम्ही सार्वजनिकरित्या काय सांगताय, पण ही माहिती पब्लिक डोमेन मध्ये आली म्हणून मी सांगतो तुम्हाला. दुसरी गोष्ट अशी की हे जर सिक्रेसी क्लॉज आहे का नाही. आता याच्यामध्ये कॉस्ट अतुल लोंढे म्हणतात, राहुल गांधी म्हणतात तुम्हाला कॉस्ट संबंधी डिटेल्स द्यायला काय हरकत आहे. या 2 प्रश्नांची उत्तरं द्या ना तुम्ही हे जे काही संशयाचं पटेल आहे ते मोकळं करा. आणि दुसरं राहुल गांधींबद्दल किंवा काँग्रेसबद्दल हे जे सगळे प्रश्न विचारले जात आहेत याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी खूप आहेत आणि कुठलाही करार अशा प्रकारचा केला जातो त्याच्यामध्ये टेक्नो आणि फायनान्शियल फिजिबिलिटी लक्षात घेतली जाते. किंवा यासंबंधी प्रश्न रेस करायचे असतील तर प्रत्येक वेळ राहुल गांधी कशाला समोर पाहिजे. ए के अँटनी हे डिफेन्स मिनिस्टर त्यावेळेस होते, त्यांना पुढे करून डिटेलमध्ये खोलात जाऊन तपशिलात जाऊन प्रश्न रेस का केले जात नाही. जेपीसी तात्काळ 24 तासात नेमा काँग्रेसने नेमली होती का रोखे घोटाळ्याच्या वेळी किंवा हर्षद मेहताच्या वेळी किती वेळा गोंधळ घालायला लागला, त्यानंतर ती जेपीसी नेमण्यात आली. जेपीसी नेमण्यात आल्यानंतर सुद्धा त्याचं कम्प्लीट राजकारण झालं आणि त्याच्यानंतर शेअर बाजारामध्ये किंवा रोखे बाजारामध्ये ज्या काही सुधारणा झाल्या त्या जेपीसी मुळे झाल्या नाही तर इतर अनेक लोकांनी ज्या काही सूचना केल्या, सेबी आली, इतर यंत्रणा निर्माण झाली, त्यानंतर सुधारणा झाल्या. त्यामुळे या लोकांना राजकारण करायचंय, याच्यामध्ये लोकहित नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की डिफेन्स प्लॅनिंग जे आहे ते आपलं संपूर्ण बोंबल आहे. काँग्रेसच्या काळामध्ये आणि आता याच्यामध्ये या वादंगामध्ये विमानांची खरेदी असेल आणि डिफेन्स इक्विपमेंट असेल, त्या खरेदी संपूर्णपणे आपली थांबलेली आहे, कमी झालेली आहे. आणि त्यामुळे देशाचं आता हे विमानांच्या संदर्भात लढाऊ विमानांच्या संबंधात जी बातमी आली की 42 आपल्याकडे ते फ्लीट पाहिजे मार्गेरी करणारे लढाऊ विमानांचं, ते फक्त 31 आहे आता आणि ते आणखीन खाली जाणार आहे. आणि ह्याच्यात असा जर वादंग होत राहिला तर आपली खरेदी पुढे बोंबलणार आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं भारतीय जनता पक्षाने द्यावे आणि जर समाधानकारक उत्तर मिळणार असतील तर काँग्रेसने आपली भूमिका मागे घ्यावी, एवढाच प्रश्न आहे. बरोबर आहे. अतुल लोंढे, काँग्रेसने जे काही आक्षेप घेतलेले आहेत ते आक्षेप राहुल गांधींनी संसदेमध्ये लोकसभेमध्ये जेव्हा अविश्वास प्रस्तावाच्या वेळी प्रश्न उपस्थित केले त्यावेळेस ते आलेच होते. तेव्हा का नाही राहुल गांधींनी जेपीसीची मागणी केली. त्यावेळी सिक्रेसी क्लॉजचं उत्तर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं होतं, ते कसं मग काँग्रेसने मान्य केलं. असं आहे आशिष, संरक्षण मंत्री या लोकसभेच्या पटलावर खोटा बोललेले आहेत. डसॉल्टनी आणि फ्रेंच गव्हर्नमेंटनी स्वतः डिक्लेअर केलेलं आहे की प्राइसिंगच्या संदर्भामध्ये कुठलाही सिक्रेसी क्लॉज नाही आहे, हे स्पष्टपणे झालेलं आहे. आणि जिथपर्यंत देसाई साहेब बोलले त्यांच्या मला ध्यानात आणून द्यायचं आहे की या संदर्भामध्ये ए के अँटनी साहेब यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळा विषय जो आहे टेक्निकलचा, फायनान्शियल फिजिबिलिटीचा, टेक्निकॅलिटीचा हा विषय जो आहे तो स्पष्टपणे मांडलेला आहे. या देशामध्ये डिफेन्स इक्विपमेंटच्या संदर्भामध्ये जेवढे वादळ या भाजपच्या लोकांनी उठवले, जेवढं खोटा नाटा या देशासमोर बोलले ते कोर्टामध्ये 2Gच्या संदर्भामध्ये स्पष्ट झालं. कारण ही मंडळी स्वतः सत्तेत आल्यानंतर 3 वर्ष 7 वर्ष त्या कोर्टामध्ये जज बसून राहिले, पण यांनी एक कागद सुद्धा दिलं नाही, एक पुरावा सुद्धा दिला नाही. असं जज स्वतः स्पेसिफिकली त्याच्या निकाल देतात, त्या निकाल पत्रामध्ये मांडतात. त्यामुळे कोण खोटं बोलतं आणि कोण कशा पद्धतीने देशाची दिशाभूल करतं आणि कोणाला मिरची लागते. कारण काय तडीपार लोक आहे ना, पटकन मिरची लागते त्यांना, कारण लोकशाहीची प्रक्रिया सहन होत नाही ना. गुजरातमध्ये कोणी विरोधक राहिला पाहिजे नाही, किती लोक कसे काय 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 झालंय हे गुजरातमध्ये. राफेलवर बोला.
त्याच्यामुळे मिरची जी लागते कोणाला ती माहिती आहे. बोफोर्स मध्ये सगळ्या गोष्टींना आम्ही समोर गेलो. देसाई बोलले, कोर्टामध्ये सुद्धा ते काही सिद्ध होऊ शकलं नाहीये. ते सरळ सरळ जे आहे ते निवडणुकीचं राजकारण होतं, ते आपण स्पष्टपणे पाहिलेलं आहे. ही लोक काय सांगतात, यांनी टेररिस्ट सोडले 1989 मध्ये ज्या गव्हर्नमेंटला व्हीपी सिंगचा सपोर्ट केला. ठीक आहे, शेवटी माधव भंडारी यांच्याकडे जातोय. माधव भंडारी, पुन्हा तेच बोफोर्स मध्ये दूध का दूध पाणी का पाणी झाला असा दावा काँग्रेस करते आहे, तेव्हा राफेलमध्ये तेच व्हावं त्यासाठी जेपीसी नेमण्यात काय हाशील आहे? मुळात आधी बोफोर्सच्या विषयामध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालं असा जो काही दावा काँग्रेसकडून केला जातो तो खोटा आहे. बोफोर्स मधल्या अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाही. त्याच्या चौकशा चालू आहेत, त्याचे दावे चालू आहेत आणि त्याच्यावरच्या चर्चा चालू आहेत, त्या पुढच्या अनेक काळ चालू राहतील. राफेल बद्दलच्या सुद्धा प्रश्नांची उत्तरं अरुण जेटलीने अत्यंत स्पष्टपपणे सविस्तरपणे दिलेली आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दलचे प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित करण्यामध्ये काय हाणून पाडणं, भारताची संरक्षण सिद्धता हाणून पाडण्याचा, भारताची संरक्षण सिद्धतेचा काम हाणून पाडण्याचा उद्देश याच्यामध्ये आहे. भारताकडे लढाऊ विमानं येता कामा नयेत. भारत ज्या पद्धतीने संरक्षण सिद्धता करतोय ती होता कामा नये, या उद्देशाने हा वादंग उभा केलेला आहे. आणि या वादंगामधून साध्य काय करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या विरुद्धचं राजकारण साध्य किती करायचं हा मुद्दा नंतरचा आहे, पण त्याच्या पलीकडचं राजकारण सुद्धा कशा पद्धतीने केलं जातंय याचे नमुने आज आपण बघतो आहोत. आणि हे जे राजकारण काँग्रेसचे अध्यक्ष आज करतायत, हे काँग्रेसच्या अध्यक्षांचं राजकारण, हे देशाच्या विघाताचं राजकारण आहे, देशाचं घात करणारं राजकारण आहे. आणि सरळ सरळ त्या पद्धतीने राहुल गांधींना जायचं. त्यांना पक्षाशी, त्यांना देशाशी काय देणं घेणं नाही. माझ्या खानदानाची सत्ता गेली, तुम्ही माझ्या खानदानाची सत्ता कवच केली, तुम्ही माझे गुन्हेगार आहात, या भावनेतून राहुल गांधी गेले 4 वर्ष 5 वर्ष बोलतात. आणि काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर तर त्या एकमेव हेतूतून, त्या एकमेव भूमिकेतून ते बोलतायत. ही भूमिका काही देशाच्या हिताची, देशाच्या प्रेमाची भूमिका नाहीये. आणि त्यातून त्यांना काय साध्य करायचं आहे ते सांगू शकतील, परंतु आपल्याला जे दिसतं ते आहे की त्यांना देशाची संरक्षण सिद्धता हाणून पाडायची आहे, हा त्यांचा प्रयत्न आहे. ठीक आहे, राफेल असेल, बोफोर्स असेल, असे जे वेगवेगळे करार आहेत, संरक्षण विषयक करार, त्यामध्ये सामान्य व्यक्तीला किंवा ते करार, त्यातले डिटेल्स, त्यातले तपशील हे सामान्य लोकांमध्ये, पब्लिक डोमेनमध्ये जाहीर करण्याची तशी प्रथा नसते. काय असतं की संरक्षण विषयक हे जे करार आहेत ते खूप सिक्रेसी क्लॉज घालून केले जातात. त्यामध्ये ज्या लढाऊ विमानं असतील किंवा वेगळ्या तोफा असतील किंवा पाणबुड्या असतील, त्यांचे जे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहेत किंवा इतर बाबी ज्या आहेत, त्याचे डिझाईन आहे, त्याचं मॉड्यूल आहे, याच्या सिक्रेसी म्हणजे गुप्तता पाळली जाते. आणि त्यामुळं असे गोपनीय करार किंवा त्या करारामध्ये गोपनीय क्लॉज कराराचे हे टाकले जातात. आणि म्हणून बऱ्याचदा अशा करारांची जाहीर वाच्यता होत नाही, त्यावरती जाहीर चर्चा सुद्धा होत नाही. पण बोफोर्स आणि राफेल त्याला अपवाद आहे. बोफोर्समध्ये जे झालं तेच राफेलमध्ये सुद्धा झालं असं जर का काँग्रेस म्हणत असेल आणि काँग्रेस संयुक्त संसदीय चौकशी समिती नेमा अशी मागणी करत असेल, तर आता सरकारकडनं नेमकं काय उत्तर येतं हे पाहणं फार औत्सुक्याचं राहणार आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.